नमस्कार मंडळी, आज मी दिवाळी स्पेशलमध्ये घेऊन आले आहे मस्त अशा खुसखुशीत अगदी तोंडात विरघळतील अशा गोड शंकरपाळ्या। तर मंडळी तुम्ही बघू शकता किती छान अशी लेअर आलेली आहे आणि त्या खुसखुशीत सुद्धा आहेत। हे पहा, अगदी सहजरित्या तुटत आहेत। चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी इथे रेसिपीसाठी मी 200 ग्राम डालडा घेतलेला आहे। डालड्याने खूप छान अशा मस्त खुसखुशीत शंकरपाळ्या होतात। सोबतच 350 ग्राम साखर घेतलेली आहे। तुम्ही 350 ते 400 ग्राम घेऊ शकता। आता आपण त्यामध्ये 350 ते 400 ml पाणी घालायचं आहे। आता इथे मी 1 किलो मैदा मस्त असा चाळून घेतलेला आहे। तर त्यामध्ये गरम केलेला आपण तूप घालून घ्यायचं आहे। म्हणजे जो डालडा होता तो गरम करून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे। मंडळी हाताने ही प्रोसेस करू नका, नाहीतर हाताला चटका बसेल। छान असं मिक्स करून झाल्यानंतर म्हणजे थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे हाताने अशा रीतीने व्यवस्थितरित्या पीठ आणि डालडा दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे चोळून घ्यायचं आहे। छान असं मस्त एकजीव झालं पाहिजे। हे पहा अशा पद्धतीने। तर पीठ आणि डालडा दोन्ही मिक्स झालेला आहे। आता जे आपण साखरेचं पाणी करायला ठेवलं होतं, म्हणजे साखर आणि पाणी होतं ते फक्त गॅसवर गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून साखर त्यामध्ये विरघळेल म्हणून ती गरम करून घेतलेलं आहे। आता ते सुद्धा आपण उलथानाच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने। तर पिठात पाणी ओतल्यानंतर थोडंसं कोमट होतं, नंतर कोमट झाल्यानंतर अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने आपण ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। याचं पीठ अगदी घट्ट मळायचं असतं आहे, जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या खूप खुसखुशीत आणि लेअरवाल्या सुद्धा होतात। तर मंडळी हे पहा, जितकं पाणी टाकलं होतं फक्त तितक्याच पाण्यात तुम्ही हे पीठ मळून घ्यायचं आहे। अजिबात एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही। अगदी कठीण पीठ तयार होतं। हे पहा अशा पद्धतीने पीठ तुटलं पाहिजे, म्हणजे जेव्हा आपण एक गोळा काढू तर अगदी असं लांबवलं नाही पाहिजे, सहजरित्या तुटून येतं हातात हे पीठ। हे पहा अशा पद्धतीचं आपलं पीठ तयार झालं पाहिजे। आता आपण छान असं हाताच्या साहाय्याने त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजेच उंडा तयार करून घ्यायचा आहे। जर जास्तच तुम्हाला घट्ट वाटत असेल तर तुम्ही हे पीठ ठोंब्याच्या साहाय्याने, म्हणजे खलबत्त्याचा जो ठोंबा किंवा वरवंटा असतो त्याने हे पीठ ठेचून घ्या आणि नंतर तुम्ही त्याच्या शंकरपाळ्या करा। अगदी खुसखुशीत, म्हणजेच इतक्या खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळतील, इतक्या खुसखुशीत होतात। आता आपण ह्याची एक जाडसर पारी लाटून घ्यायची आहे आणि आता आपण त्याच्या कडा कापून घेऊया, जेणेकरून साईडला जे तुटलेले भाग होते, म्हणजे अगदी तुटले ते कडा काढून घेऊया आणि अशा रीतीने आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण इथे शंकरपाळ्या करून घ्यायच्या आहे। कोणाला जास्त बारीक आवडतात, कोणाला जास्त मोठ्या आवडतात, आपल्याला आवडतील त्या आकाराच्या आपण इथे शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या आहेत। आणि जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने आपण शंकरपाळ्याची पारी लाटून घ्यायची आहे। हे पहा मी तुम्हाला दाखवते, त्याच्या दुप्पट आपल्या शंकरपाळ्या होतात, त्यानुसार आपण इथे त्याची पारी लाटायची आहे। तर शंकरपाळ्या काढून घेऊया। तर मी इथे ऑलरेडी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, तेल गरम झालेलं आहे। हे पहा, आता अलगदरित्या झाऱ्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने आपण ह्यामध्ये शंकरपाळ्या सोडायच्या आहेत आणि अजिबात लगेच 1 मिनिटभर आपण ह्या शंकरपाळ्यांना अजिबात उलथानं किंवा झाऱ्या लावायचा नाही, तशाच आपल्या मनाने मोकळ्या होऊ द्यायच्या आहेत। नंतर आपण हलगदरित्या त्यांना हलवून घ्यायचं आहे। हे पहा, तर मंडळी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडतील। इतक्या खुसखुशीत ह्याने शंकरपाळ्या होतात, तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीने शंकरपाळ्या नक्की बनवून बघा। आणि जर तुमच्या शंकरपाळ्या छान अशा खुसखुशीत झाल्या तर मला कमेंट करून नक्की कळवा। तर अलटी पलटी करत करत अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला हे शंकरपाळ्या भाजून घ्यायच्या आहेत। सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून सर्व बाजूने शंकरपाळी भाजली जाईल आणि जळणार सुद्धा नाहीत। तर मंडळी आपल्या शंकरपाळ्या भाजून झालेल्या आहेत, मस्त अशा सुरेख रंग आलेला आहे। तर मंडळी तुम्ही बघू शकता भरपूर अशा लेअर्स सुद्धा दिसत आहेत तुम्हाला शंकरपाळ्यामध्ये आणि त्या फुगून डबल झालेल्या आहेत। हे पहा मंडळी, तुम्हाला दिसतच असतील लेअर्स। तर मंडळी तयार आहेत आपल्या मस्त अशा खुसखुशीत तोंडात विरघळतील अशा शंकरपाळ्या। हे पहा मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहे, अगदी खारीसारख्या लेअर्स तुम्ही बघू शकता। हे पहा
तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू. आणि हो मंडळी, ही रेसिपी ह्या दिवाळीला तुम्ही नक्कीच ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल.